नमस्कार। आज सर्व महिलांना महिला दिनानिमित्त मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि प्रथमतः आज तागत माझी कविता, माझी भाषण, माझे लेखन वाचन यवन मीच ट्रेनिंग द्यायला त्यांना डीएडला सुद्धा होतो आणि माझा ऐकत आले, पण आज त्यांचा ऐकण्याचा योग मला आला। आणि खरोखर की एका सासूबद्दल, पतीबद्दल तर गौरवोद्गार काढले, पण सासूबद्दल इतके छान उद्गार काढले। खरोखर चांगलं वक्तव्य होतं एका माता माऊलीचं असं समजतो मी, आणि डोळ्यातून खरोखर पाणी आलं। याबद्दल धन्यवाद तुमच्या सर्वांचं। आता सर्वांना एक मुलगी असते, त्याबद्दल एक मातीमधली आई काव्यसंग्रह जो माझा प्रकाशित आहे त्यातील एक कविता सादर करतो, आणि त्यानंतर एक 4 ओळी फक्त मावळावरच्या आणि शिवरायांची शिवजयंती झाली म्हणून घेणार आहे। प्रथमतः एक मुलगी काय म्हणते बघा। बाबा तुमच्या डोळ्यातील अश्रू मला पुसायचंय, बाबा मला काही सांगायचंय, बाबा तुमच्या डोळ्यातील अश्रू मला पुसायचंय। मी जन्मले तेव्हाच हसलात, मी जन्मले तेव्हाच हसलात, आतापर्यंत माझा विचार करत रडत बसलात, तेच अश्रू मला पुसायचंय, बाबा पहिल्यासारखंच तुम्ही हसत खेळत राहायचंय, बाबा पहिल्यासारखंच तुम्ही हसत खेळत राहायचंय। पाहुणे मला पाहायला आले तेव्हा तुमच्या मनात चाललेली तळमळ मला व्हायचंय, पाहुणे मला पाहायला आले तेव्हा तुमच्या मनात चाललेली तळमळ मला व्हायचंय। कारण बघा आई ही आईच्या डोळ्यातून पाणी येत असतं, परंतु वडिलांच्या या ठिकाणी वेदना होत असतात, दुःख होत असतं। हुंडारूपी व्यवहारातील बाजारात बाबा मला नाही जायचं। आजपासून सर्वांनी शपथ घ्यायची, कोणाला हुंडा देणार नाही आणि हुंडा घेणारही नाही। बाबा तुमच्या सारखंच मला धावायचंय आणि वेगवान जगातील पीटी उषा, मेरी कोम, सानिया, सायना मला व्हायचंय। रमाई, जिजाई, सावित्री यांच्याच पावलावर पाऊल मला टाकायचंय, आणि स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर बाबा तुम्ही कधीच नाही रडायचं, कधीच नाही रडायचं, बाबा मला काही सांगायचंय आणि तुमच्या डोळ्यातील अश्रू मला पुसायचंय, तुमच्या डोळ्यातील अश्रू मला पुसायचंय। धन्यवाद। यानंतर शिवजयंती झालेली आहे, एक महिला दिनाची कविता सादर केली, पण मला मोह आवरत नाही, एक शिवरायांबद्दल एक 4 ओळी आणि मावळाबद्दल व्हायलाच पाहिजे। माझ्या अफाट मावळची काय सांगू कहाणी, उंच डोंगर दऱ्यानी शिवरायांच्या किल्ल्यानी, उंच डोंगर दऱ्यानी शिवरायांच्या किल्ल्यानी, निळेशार आहे पाणी चौफेर धरणांनी, निळेशार आहे पाणी चौफेर धरणांनी, संत वाहतात पवना इंद्रायणी, माझ्या फाट मावळची काय सांगू कहाणी। माझ्या मावळ मध्ये तळेगावी डॉक्टर भीमराव आले, संविधानातील काही कलमे अजरामर त्यांनी केले, पैसा फंड काच कारखाना लोकमान्य काढून गेले, श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर, आता उद्या 375 वर्ष होत आहेत, श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर गाती तुकारामाचे अभंग, माझ्या पाठ मावळची काय सांगू कहाणी। इतिहासानी सजलेला इंद्रायणीनी भिजलेला, इतिहासानी सजलेला इंद्रायणीनी भिजलेला, माझ्या हृदयात बसलेला हा विशाल मावळ, माझ्या फाट मावळची काय सांगू कहाणी। उंच डोंगर दऱ्यानी शिवरायांच्या किल्ल्यानी, उंच डोंगर दऱ्यानी शिवरायांच्या किल्ल्यानी। धन्यवाद।